नमस्कार. नर्मदे हर. माझी नर्मदा परिक्रमा .blogspot.com या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूबच्या या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. लेखांक 127. कानबिड्याचे मन्नूभाई जयस्वाल, कवाटचा नीलकंठेश्वर आणि वाजेपूरची बावडी. भाखा आश्रमातील सर्व साधू एक एक करून झोपू लागले. कडकडीत दुपार होती. भयंकर ऊन पडलं होतं. सूर्य जणू आग ओकत होता. तशा उन्हातच मी पुढे निघालो. माझा एक संकल्प होता की परिक्रमेमध्ये दुपारी अजिबात झोपायचं नाही, कारण माझं झोपेवर नियंत्रण नाही. ओंकारेश्वरच्या पूर्वी सकाळी झोपून रात्री उठल्याचा अनुभव लक्षात होता. तसं काहीतरी होऊन नर्मदा परिक्रमेचे दिवस कमी करायचे नव्हते. प्रत्येक क्षण जागृतीमध्ये घालवायची इच्छा होती. त्यामुळे तशा उन्हातच पुढे निघालो. पोटामध्ये सुरू झालेले पचन म्हणजे एक मोठे अग्निकुंडच असते. उदरभरण नव्हे जाणीजे यज्ञकर्म, असंच त्याला म्हटलेलं आहे. उलट आयुर्वेद तर असं सांगतो की जेवण झाल्याबरोबर काही काळ वज्रासनामध्ये शांत बसावे. तत्पूर्वी आपल्या डोळ्यांना पाणी लावावे आणि पायावर देखील पाणी घ्यावे. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये समान पद्धतीनं पसरलेल्या अग्नीला अशी सूचना मिळते की आपल्याला आता पोटाकडे कूच करायची आणि पचनक्रिया सुलभ होते. परंतु नेमके अशाच वेळी आपण भरपूर पाणी पोटामध्ये घातले तर मात्र अग्नी संपूर्ण शरीरामध्ये पसरतो आणि उत्पात माजवतो. हनुमंताने रावणाची लंका जशी जाळली तसं मग शरीर धुमसू लागतं आणि माझ्या बाबतीत नेमकं आज हेच झालं. पोटभर जेवण केलेलं होतंच, परंतु वाटेमध्ये थांबून थांबून कोणी उसाचा रस, कोणी ताक, तर कोणी बर्फासारखं गार पाणी पाजलं. बरं नाही म्हणायचं नाही. त्यामुळे झालं असं की भयानक जाड्य आलं आणि चालणं अजूनच कठीण झालं. तरी देखील मी खूप प्रयत्न करत अंतर तोडत होतो, परंतु हळूहळू पायाची गती मंदावत चालली आहे असं माझ्या लक्षात आलं. मी वरती जे विश्लेषण केलेलं आहे ते कदाचित ॲलोपॅथिक डॉक्टरांना पटणार नाही, परंतु ॲलोपॅथी फक्त अन्नमय कोशावर काम करते. त्याच्या आतमध्ये असलेला प्राणमय कोश देखील संपूर्ण शरीरभर व्यापलेला असतो हे जाणून आयुर्वेद साकल्याने विचार करतो. फार दूर जायची गरज नाही. मी तुम्हाला सांगतो, एक गंमत सांगतो. आपल्या शरीरामध्ये आपण नाकाने श्वास घेतो तेव्हा तो कधीच दोन्ही नाकपुड्यातून चालत नाही. आता लगेच आपल्या नाकापुढे ओठाच्या वर बोट आडवं धरून पहा. कोणाची उजवी नाकपुडी चालू असेल तर कोणाची डावी, तर कोणाच्या दोन्ही नाकपुड्या चालू असतील. या आपल्या शरीरातल्या 3 नाड्या आहेत. यांना इडा, पिंगला आणि सुषुम्ना अशी नावं आहेत. डावी म्हणजे इडा, उजवी म्हणजे पिंगला. तमिळ भाषेत सुद्धा इडद म्हणजे डावे. मानवी शरीरातल्या या 3 नाड्या आहेत. अशा अजून अनेक सूक्ष्म नाडी आहेत. त्यांची एकूण संख्या 72,000 आहे. पैकी इडा, पिंगला, सुषुम्ना आदी मुख्य 3 नाडी आहेत. डावी नाकपुडी चालू झाली की शरीर थंड पडते, म्हणून तिला चंद्रनाडी असं देखील म्हणतात. उजवी नाकपुडी शरीरामध्ये उष्णता निर्माण करते, त्यामुळे तिला सूर्यनाडी असं म्हणतात. आणि सुषुम्ना अतिप्रचंड उष्णता निर्माण करते. त्यामुळे तुम्ही जेवत नसता तेव्हा शक्यतो डावी नाकपुडी आपोआप चालू असते. भोजन घेतल्याबरोबर आपोआप उजवी नाकपुडी चालू होते, किंबहुना चालू होणे आवश्यक असते. ती होत नसेल तर त्यासाठी डाव्या काखेवर दाब द्यावा लागतो. याला वामकुक्ष असं म्हणतात. डाव्या कुशीवर झोपलं की उजवी नाकपुडी आपोआप चालू होते आणि उजव्या कुशीवर काही काळ झोपलं की डावी नाकपुडी चालू होते. म्हणून जेवल्यावर शक्यतो उजव्या कुशीवर झोपू नये. समजा तुम्ही अति आहार केला, पोटाला तळस लागेपर्यंत तुडुंब खाल्ले, तर मात्र सुषुम्ना नाडी चालू होऊन सर्व अन्नाचे भस्म करून टाकते. अशावेळी त्यांना पचत नाही किंवा अंगीसुद्धा लागत नाही. उजवी नाकपुडी चालू आहे तोपर्यंत शरीरामध्ये प्रचंड उष्णता निर्माण होत राहते. हे सर्व अत्यंत शास्त्रीय आहे आणि सगळ्यात सोपं म्हणजे यासाठी अन्य कोणाकडे जाण्याची गरज नसून आपल्या स्वतःच्या शरीरावर आपण हे प्रयोग करून पाहावेत. आपल्या पूर्वजांनी शरीरशास्त्राचा किती सखोल अभ्यास करून ठेवला हे आपल्या लक्षात येईल. मी सहज गंमत म्हणून ENT सर्जन लोकांना विचारले आहे की आपला श्वास कसा चालतो, तर त्यांनी दोन्ही नाकपुड्यातून चालतो असे सरसकट उत्तर मला आजवर दिलेलं आहे. आणि मला तर बालवाडीपासून माहिती आहे की माझी केवळ एकच कुठली तरी नाकपुडी जोरात चालते एका वेळी. कारण खेळताना मी धडपडायचो आणि मैदानातल्या मातीमध्ये जेव्हा पालथा पडायचो तेव्हा एकाच बाजूची माती उडताना मी स्वतः पाहिलेली आहे. जे बालवयातील भारतीय लोकांना माहिती आहे ते पाश्चात्य पद्धतीने MD झालेल्या लोकांना सुद्धा माहिती नसावे यासारखे दुर्दैव काही असू शकते काय? असो,
आता तरी शिकावे. शिकण्यासाठी वयाचे बंधन नसते. तुम्ही 10 उड्या मारा, तुमची सुषुम्ना नाडी आपोआप चालू होते. अशी कल्पना करा की मी एक गाडी आहे जिला 2 इंजिन आहेत. अशी कल्पना करा की एक गाडी आहे जिला 2 इंजिन आहेत. उतार चालू झाल्यावर कमी क्षमतेचं इंजिन चालू होतं. चढावर चढण्यासाठी एक शक्तिशाली इंजिन चालू होतं. आणि समजा चढावर आणि वेगानं चढायचं असेल तर दोन्ही इंजिन एकत्र काम करू लागतात. तशीच काहीशी आपल्या श्वसन संस्थेची रचना आहे. जितकी शरीराला गरज आहे तितकाच ऑक्सिजनचा पुरवठा प्राणवायूचा पुरवठा नाकपुड्या करतात. आता तुम्ही म्हणाल, प्राणवायू आणि ऑक्सिजनमध्ये काय फरक आहे? खूप मोठा फरक आहे. ऑक्सिजन म्हणजे O2. प्राणवायू म्हणजे त्यातून आपलं शरीर काढून घेत असलेलं प्राणतत्व. जर ऑक्सिजनमुळे मनुष्य जिवंत राहिला असता तर प्रेताच्या नाकामध्ये बलपूर्वक ऑक्सिजन घुसवल्यावर ते उठून बसायला पाहिजे. परंतु तसे होताना दिसत नाही, कारण त्या ऑक्सिजनमधील प्राणतत्व काढून घेण्याची त्याची क्षमता संपलेली असते. असो, माझी इतकीच विनंती आहे की कुठलेही शास्त्र परिपूर्ण आहे असं न मानता सर्व बाजूंनी त्याचा अभ्यास करावा, विचार करावा, प्रयोग करावेत, अनुभव घ्यावा आणि मगच निष्कर्षाप्रत यावे. याबद्दल अधिक न बोलणे उत्तम. इकडे माझी अवस्था विविध प्रकारचे थंडगार द्रवरूप पदार्थ पोटात ढकलल्यामुळे विचित्र झालेली होती. तशातच कानबेडा नावाचे गाव लागले. एक अतिशय सुंदर अशी गोमाता शेतामध्ये बांधलेली होती. तिच्याकडे पाहत पाहत मी पुढे चाललो होतो. इथे शेजारीच एक दुकान होते. दुकानातून एका माईने आवाज दिला, नर्मदे हर बाबाजी, आओ तनिक बैठकर जाओ. मी चालून थकलेला होतोच. क्षणभर बसावे असा विचार करून मी दुकानाच्या कट्ट्यावर जाऊन बसलो. माताराम घरामध्ये गेल्या आणि त्यांनी तांब्याभर गार पाणी आणून दिले. मी देखील ते गटागटा पिऊन टाकले. पाणी पिताना नेहमी बसून प्यावे असा आयुर्वेद सांगतो. त्याचे देखील कारण हेच आहे. उभ्याने पाणी पिल्यावर पोटामध्ये कार्य करणारा अग्नी पटकन जागा बदलून पायामध्ये जातो किंवा सरकतो आणि आपले सर्व सांधे वंगण म्हणून पाणी वापरत असल्यामुळे तिथे जाऊन अडचण करतो. हायड्रॉलिक प्रेसमध्ये बुडबुडा गेल्यावर कसं होईल तसं मग त्या सांध्याचं होतं आणि गुडघे सांधे कुरकुर करू लागतात. ही एक ॲनालॉजी किंवा हे वास्तव तुम्ही कुठल्याही ॲलोपॅथिक डॉक्टरला सांगितलं तर तो तुम्हाला वेड्यात काढेल आणि तुमची चेष्टा करेल. हे मी प्रिस्क्रिप्शनवर लिहून द्यायला तयार आहे. परंतु असे असेल तर मग आतापर्यंत संधिवात किंवा गुडघेदुखी यावर त्यांना काही ठोस औषध का शोधता आले नाही याचा विचार आपण करून पाहावा. आणि पाणी नेहमी बसूनच प्यावे. आपण नेहमी आपल्या आईवडिलांचे ऐकावे, कारण ते ऐकून नुकसान कमी होण्याची शक्यता जास्त असते. तसे आपल्या पूर्वजांनी आपल्याला सांगितलेलं हे शास्त्र आहे, त्यावर चक्क अंधविश्वास टाकावा. थंडगार पाण्याचा तो तांब्या रिचवला मात्र मला अजूनच सरद गरमी झाली आणि डोके गरगरायला लागले. कडकडीत उन्हातून चालत असताना अचानक गार पाण्याचा मारा शरीरावर आतून झाला की सरद गरमी होते. अर्थात उष्णता व शीतलता असे 2 विरोधाभास शरीरामध्ये निर्माण होतात आणि शरीर आपली नित्यनियमित कामे करणे बंद करते. यापूर्वी मी या प्रकारचा जीवघेणा अनुभव बद्रीनाथ तीर्थक्षेत्रावर घेतलेला होता. आयुष्यात प्रथमच मी बद्रीनाथ केदारनाथ यात्रा करण्यासाठी गेलेलो होतो. श्री क्षेत्र बद्रीनाथ इथं प्रस्तुत लेखक आपल्याला दिसतोय. त्याच यात्रेदरम्यानचं हे चित्र आहे. त्यामुळे हिमालयातली थंडी काय असते याचा मला फारसा अनुभव नव्हता. त्यावेळी मी चप्पल सोडलेली होती. भिडे गुरुजी अनवाणी चालतात. त्यांना नक्की काय वाटत असेल व त्यांचे पाय काय काय भोगत असतील याचा अनुभव मला प्रत्यक्ष घ्यायचा होता. म्हणून मी सुमारे 2.5 वर्ष चप्पल सोडलेली होती. बद्रीनाथच्या यात्रेला देखील मी अनवाणीच फिरत होतो. बाहेर तापमान उणे 7 उतरले होते. अर्थात इतरांपेक्षा मला थंडी कमी वाजत होती, कारण सर्वांचे पाय मोजे बूट यामध्ये झाकलेले होते आणि मी मात्र अनवाणी असल्यामुळं माझ्या शरीराने प्रचंड उष्णता निर्माण करण्याची यंत्रणा कार्यान्वित केलेली होती. अर्थात माझी अखंड सुषुम्ना नाडी चालू होती. थंड प्रदेशात तुमच्या नाकातून बाहेर पडलेला उच्छ्वास वाफेच्या रूपाने दिसतो. त्यामुळे मला सतत दिसत होते की माझ्या दोन्ही नाकपुड्या जोरात श्वास घेत आहेत किंवा दोन्ही नाकपुड्यातून जोरात श्वास चालू आहे. बद्रीनाथ इथं एक गरम पाण्याचं कुंड आहे. मी भल्या पहाटे 3:30 वाजता उठलो आणि त्या कुंडामध्ये स्नानासाठी उतरलो. बाहेरचं तापमान -7 डिग्री सेल्सिअस होतं, तर पाण्याचं तापमान 60-65 डिग्री सेल्सिअस असावं. मी त्या पाण्यामध्ये सुमारे अर्धा तास डुंबत होतो. माझ्यासमोर जटाधारी साधू यायचे, पाण्यामध्ये 3 डुबक्या मारायचे आणि पटकन बाहेर निघून जायचे. मी मात्र चांगला अर्धा तास त्या पाण्यामध्ये खेळत होतो. मध्येच मला काय हुक्की आली कोणास ठाऊक. मी विचार केला, आपणही 3 डुबक्या माराव्यात. आणि मी 3 डुबक्या मारल्याबरोबर माझ्या डोक्यावर साठलेलं जे पाणी आहे ना ते थंड पडू लागलं आणि थोड्याच वेळात त्याचा बर्फ झाला. आता सगळेच अवघड झाले. मी असा विचार केला की आता बाहेर पडावे. पहाटेचे 4 वाजले होते. तिथे फारसे कोणी नव्हते. मी बाहेर पडलो मात्र उणे 7 डिग्री
सेल्सिअस तापमानाने माझा घात केला. मला इतकंच आठवतं आहे की मी मागे सरकून एका भिंतीचा आधार घेतला आणि खाली बसलो. माझ्या हृदयाची धडधड मला स्पष्टपणे ऐकू येऊ लागली. साधारण मिनिटाला 20-22 ठोके पडत होते. इतकी ती मंद झाली होती. मला लक्षात आले की आता आपला मृत्यू जवळ आला आहे आणि मी सर्व काही सोडून सद्गुरूंनी दिलेलं नाम मनामध्ये उच्चारायला सुरुवात केली. सद्गुरूंनी दिलेल्या नामाचा उच्चार मृत्यूसमयी केला की मोक्ष निश्चितपणे मिळतो असे शास्त्रकारांनी सांगून ठेवलेले आहे. नशिबाने नाम सुरू करण्याइतपत भान मला होते. नंतर मात्र साधारण 15 मिनटं काय होतं हे मला काहीच कळत नव्हतं. माझ्या मुलाच्या बाबा अशा आर्त हाकेमुळे मी भानावर आलो. तो माझ्या गळ्यामध्ये मिठी मारून बसलेला मला दिसला. मी उठून बसलो. माझ्या आजूबाजूला 3-4 माणसे उभी होती. एक मनुष्य अखंड माझी छाती चोळत होता व दाबत होता. दोघे तिघे माझे तळहात तळपाय चोळत होते. मी जागा झाल्याबरोबर तो मनुष्य म्हणाला, "थँक गॉड ही इज आउट ऑफ डेंजर नाव." मला कळत नव्हतं की मी कुठे आहे. त्यांनी मला एका टॉवेलमध्ये गुंडाळून ठेवले होते. ते मला म्हणाले, "तुझी बॅग कुठे आहे दाखव. तुझे कपडे तुला घालतो." त्या सर्व लोकांनी मला कपडे घातले. मला वाचवणाऱ्या त्या पुण्यात्म्याचे नाव होते डॉक्टर सुनील साठे, जे पुण्यातले एक प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ आहेत. पुण्यातला मनसे कार्यकर्ता अंजनेय साठे हा यांचाच मुलगा. हेच ते डॉक्टर सुनील साठे, ज्यांच्या रूपाने येऊन परमेश्वराने माझे प्राण त्या दिवशी वाचवले. पुरेसा शुद्धीवर आल्यावर त्यांना मी विचारलं की मला नक्की काय झालं होतं. डॉक्टर साठे सांगू लागले, "मी स्नानासाठी म्हणून इथं आलो आणि तुला या भिंतीपाशी पडलेलं मी पाहिलं. तुला काय झालं ते माझ्या लक्षात आलं. तू बराच वेळ त्या पाण्यामध्ये थांबलेला असणार. रात्रभर थंडी असल्यामुळे तुझ्या शरीराने थंडीसाठी सानुकूलन केलेलं होतं, अर्थात तापमान कमी करून ठेवलं होतं. परंतु अशावेळी गरम पाण्यात केवळ काही सेकंद थांबून बाहेर यायचं असतं. तू काही मिनिटं आतमध्ये थांबल्यामुळे शरीर पुन्हा एकदा गरम झालं. त्यामुळे तुझा श्वास त्याप्रमाणे बदलला आणि त्यातून अचानक पुन्हा थंडीमध्ये आल्यामुळे शरीराला नक्की काय करायचं ते कळेना. रक्तप्रवाह गरमीच्या दृष्टीने कमी झालेला होता. तू अचानक थंडीमध्ये आल्यामुळे ब्लड प्रेशर कमी पडू लागले आणि ते वाढवण्यासाठी नसा आकुंचन पाहू लागल्या आणि त्याचा ताण हृदयावर येऊन तुझे हृदय हळूहळू बंद पडू लागले होते. वॅस्कोकॉन्स्ट्रिक्शन अर्थात रक्तवाहिन्या आणि धमन्या आकुंचन पावल्यामुळं तुझं शरीर हायपोथर्मिया अनुभवत होतं. नशिबाने मी तिथे आलो आणि तुझी कंडिशन पाहून तुला CPR दिला आणि अन्य आवश्यक उपचार केले. आता तुला काळजी करण्याचं काही कारण नाही, कारण तू हृदयरोगी नाहीस. आता तुझं हृदय नॉर्मल चालेल. पण हे नेहमी लक्षात ठेव की शरीराशी असे तापमानाचे खेळ कधी करायचे नाहीत." डॉक्टर साठे त्या दिवशी माझ्यासाठी देवदूत ठरले. ते इतके मोठे हृदयरोग तज्ज्ञ आहेत की त्यांचे सहकारी हृदय उघडून ठेवतात आणि ते फक्त इकडची नस तिकडे जोडण्यापुरतेच तिकडे जातात. अशी दिवसभरात अनेक ऑपरेशन्स ते महाराष्ट्रभर, देशभर जागोजागी वेळप्रसंगी विमानाने फिरून करतात आणि आता तर ते हेलिकॉप्टर घेणार आहेत वगैरे वगैरे. हे सर्व मी त्यांच्याबद्दल ऐकून होतो. डॉक्टर नीतू मांडके यांच्यानंतर त्यांचंच नाव ऐकलं होतं. परंतु आपलं हृदय हिमालयातल्या एका कोपऱ्यामध्ये बंद पडेल तेव्हा नेमका हाच मनुष्य येऊन आपल्याला वाचवेल ही योजना माझ्या हातात नव्हती, तर ती देवाची योजना होती. देवाला काही आपण कमी त्रास दिलेला नाही. असो, तात्पर्य इतकंच की सरद गरमी जीवघेणी पण ठरू शकते. मला आता तसंच काहीसा फक्त कमी प्रमाणातला अनुभव येत होता. गार पाणी पिल्यामुळं थोडंसं अस्वस्थ वाटू लागल्यामुळे मी माताजींना म्हणालो की मी थोडा वेळ बसलो तर चालेल ना, माझं डोकं गरगरतं आहे. त्या म्हणाल्या, "निवांत बसा बाबाजी, पुढचा आश्रम इथून खूप जवळ आहे. अजून भरपूर उजेड आहे. तुम्ही निवांतपणे पोचाल." मी बसलेलो असतानाच त्यांचा नातू, ज्याचं नाव युग होतं, तो धावतच माझ्याकडे आला. 3 वर्षांचा होता. साखरसुद्धा फिकी वाटावी इतका गोड होता. आला आणि माझ्या मांडीवरच येऊन बसला आणि म्हणाला, "बाबाजी आप कैसे है?" मला खूप कौतुक वाटलं. मी म्हणालो, "नर्मदा मैया की असीम कृपा से बहुत अच्छा हूँ बेटा." तो मला सांगू लागला, "मैंने भी नर्मदा मैया को देखा है, बहुत बड़ी है." असं म्हणत त्याने त्याचे हात जितके मोठे करता येतील तितके करायचा प्रयत्न केला. आपल्या मानवी देहाला मर्यादा आहेत आणि नर्मदामाई अमर्याद आहे. त्या इवल्याच्या जीवाच्या कवेमध्ये मावणारी ती नव्हती. परंतु तरी देखील लहान मुलीसुद्धा कसा विचार करू शकतात हे मला त्यातून कळत होतं. लहान मुलांना नेहमी मोठ्या गोष्टींचं आकर्षण असतं. त्यांना लहान का मोठा असा पर्याय दिला तर ते नेहमी मोठा पर्याय निवडतात. त्यांचे विश्वच खूप मोठे आहे. आपण उगाचच त्यांना लहान लहान म्हणून हिणवत असतो. खरे लहान तर आपण आहोत. आपले घर, आपला संसार, आपली मुलं, आपलं घरदार याच्या बाहेर जाऊन फारसा विचार आपण करत नाही. लहान मुलं मात्र नेहमी सगळ्यांचा विचार करतात. हे सगळं आपलंच आहे अशी भावना त्यांच्या मनामध्ये दृढ असते. त्यामुळे बिनधास्त कोणालाही न विचारता ते कुठलीही वस्तू उचलू शकतात, कारण हे सर्व आपलेच आहे अशी त्यांची पक्की धारणा असते. तुझे माझे त्यांना फारसे कळत नसते. तो धावतच आतमध्ये गेला आणि शाळेचं दप्तर घेऊन आला. त्याला नवीन आणलेल्या सगळ्या वस्तू मला दाखवू लागला. अजून त्याला शाळेत घातलेले नव्हते, फक्त सामान आणून ठेवलेले होते. मी त्याच्या वहीमध्ये त्याला 1-2 चित्र काढून दिली.
तो भलताच खुश झाला आणि माझ्या गळ्यामध्येच पडला. मला म्हणाला, बाबाजी आज तुम्ही इथेच राहा. मी त्याला म्हणालो, अरे मला पुढे जायचे आहे. इथून पुढे 2च किलोमीटर अंतरावर कबीर आश्रम होता, तिथे जाऊन मुक्काम करावा असे माझ्या डोक्यात होते. मी काकूंना हाक मारली आणि विचारले, माताराम अगला आश्रम 2 किलोमीटर दूर है ना? त्या काही बोलणार इतक्यात युग मोठा आवाजात म्हणाला, 2 नहीं बाबाजी, 3 मीटर दूर है अतलम. मीटर बरं का, किलोमीटर नाही. जयस्वाल काकू आणि मी जोरात हसायला लागलो. मी म्हणालो, नाही मला तिकडेच जायचं आहे. तर म्हणतो कसा, तिथे नका जाऊ, आमच्याकडेच राहा, तिकडे जेवण उशिरा देतात, आम्ही लवकर जेवण देतो. मी पुन्हा एकदा जोरजोरात हसू लागलो. त्या बालहट्टाने तो करीत असलेले युक्तिवाद मोठे मजेशीर होते. एवढ्या छोट्या डोक्यामध्ये इतके प्रगल्भ विचार कसे काय येतात? मला मौजच वाटली. मी म्हणालो, अरे पण मला आज जेवायचंच नाही. तर मला काय म्हणाला माहिती आहे? म्हणे आमच्याकडे नळ आहे, तिकडे नळ नाही. थोडक्यात काहीही करून मला इथं थांबवायचंच असा चंग युगने बांधला होता. मी आणि आजी खूप हसलो. जयस्वाल काकू मला म्हणाल्या, बाबाजी बच्चा इतना जिद कर रहा है तो एक दिन रुकिए ना हमारे घर. आप जाएंगे तो युग को बुरा लगेगा. मी देखील विचार केला की लहान मुलांच्या मुखातून परमेश्वरच बोलत असतो. जैसी मैया की इच्छा असे म्हणून मी काकूंनी सांगितलेल्या जागी बाहेर ओट्यावरच आसन लावले. युगला खूप आनंद झाला. एखादा मोठा युक्तिवाद जिंकल्यावर वकिलाला जसा रुबाब चढतो तशा रुबाबात तो इकडे तिकडे फिरू लागला. तो अखंड माझ्या कडेवर होता. त्याची सुंदर अशी कांक्रेज गाय आम्ही जवळ जाऊन पाहिली. मला काय सांगू आणि काय नको असं त्याला झालं होतं. नर्मदा खंडातील मुलं खरंच खूप हुशार आहेत. खरं म्हणजे अशी तुलना करू नये, परंतु एक ऐतिहासिक नोंद म्हणून सांगून ठेवतो की अन्य भारतातील मुले आणि या भागातील मुले यांच्यातला फरक जाणवण्यात पद स्पष्ट आहे. इथली मुलं अधिक हुशार, चुणचुणीत, नम्र आणि कष्टाळू आहेत. नर्मदा मातेच्या जलाचा तो प्रभाव निश्चितपणे असणार. मी थांबलो ते बरेच झाले. मला आलेला थकवा विश्रांतीमुळे निघून गेला आणि युग नावाचा डॉक्टर मला भेटला. माझ्यापुढे 2 पर्याय ठेवले की लहान मुलांशी खेळायचे किंवा मोठ्या विद्वानांशी चर्चा करायची. तर मी नेहमी आजही लहान मुलांसोबत खेळणे पसंत करतो. त्यात खरा आनंद मिळतो. शुद्ध परब्रह्माचं निखळ प्रकट स्वरूप म्हणजे लहान मुलं. संध्याकाळी मन्नूभाई आले. त्यांचं नाव अनिल कुमार जयस्वाल असं असलं तरी पंचक्रोशीमध्ये मन्नूभाई नावाने ते प्रसिद्ध होते. उंचापुरा देह, पक्के व्यावसायिक होते. JCB, ट्रॅक्टर, जीप, मोटरसायकल अशी सगळी वाहनं घरामध्ये होती. या भागामध्ये घरात एखादी मोटरसायकल असणंसुद्धा श्रीमंतीचं लक्षण समजलं जातं. सर्वत्र गरिबी. गरिबी म्हणजे आर्थिक गरिबी बरं का. बाकी हे लोक आपल्यापेक्षा खूप जास्त श्रीमंत असतात. कारण शहरवासियांसारखे लाखो करोडो रुपयांचे रोग यांना होत नाहीत. सारे निरोगी, निस्वार्थ आणि आनंदी. मन्नूभाई आले तेच तणतणत. त्यांना पटकन कुठेतरी कामासाठी जायचं होतं आणि नेमका त्यांच्या गाडीचा कार्बोरेटर खराब झाला होता. त्यांनी नवीन कार्बोरेटर आणला होता, परंतु अचानक गावातला मेकॅनिक परगावी गेल्यामुळं ते चिडले होते. त्याने मला फसवले, काम करतो सांगून पळून गेला वगैरे वगैरे तणतण ते काकूंजवळ करत होते. त्यात हा परिक्रमावासी दारात आणून बसवलेला. आता याची सेवा करू का माझी कामं करू असा भाव मला त्यांच्या वागण्यातून जाणवला. आणि ते बरोबरच आहे. नर्मदा खंडामध्ये परिक्रमावासी घरी आला की त्याला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते, द्यावेच लागते. अशी तिथली शिकवण आहे, परंपरा आहे. मी मन्नूभाईंना म्हणालो, मी तुम्हाला काही मदत करू शकतो का? ते म्हणाले, मेकॅनिक येईपर्यंत काहीच उपयोग नाही, तुम्ही निवांत आराम करा, माझं मी बघतो काय करायचं ते. थोड्या वेळाने त्यांचा मुलगा योगेश आला. याचे पुढील कवाड गावामध्ये घाऊक खरेदीचे दुकान आहे. रोज 2-3 लाख रुपयांची उलाढाल तो करतो असे त्याने मला सांगितले. मी योगेशला म्हणालो की मला अमुक अमुक हत्यारे आणून दे आणि कार्बोरेटर आणून दे. माझ्याकडे असलेल्या सर्व वाहनांचे सर्व्हिसिंग आणि किरकोळ कामे मी घरीच करायचो. अंधार पडू लागला होता. डोक्याच्या फेट्यामध्ये बॅटरी खोचून साधारण 15 ते 20 मिनिटांमध्ये मी त्यांच्या गाडीचा कार्बोरेटर बदलून दिला. योगेश माझ्या मदतीला शेजारी बसलेला होताच. किक मारल्याबरोबर गाडी चालू झाली आणि मन्नूभाई पळतच बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद उसळून राहत होता. गाडी चालू कैसे हुई? त्यांनी विचारले. बाबाजीने कार्बोरेटर बदल दिया, योगेश सांगू लागला. जयस्वाल काकांनी येऊन माझे पाय धरले. मी पण त्यांच्या पायावर डोके ठेवले आणि ते मला म्हणाले, क्षमा करा बाबाजी, मी आल्यापासून थोडा टेन्शनमध्ये होतो. एक मोठे काम मार्गी लावायचे होते म्हणून माझ्याकडे गाडी नव्हती, म्हणून मला राग आला होता मेकॅनिकचा. कारण आज तो मला गाडी चालू करून देणार होता. तुम्ही कशी काय गाडी चालू केली? तुम्ही कोण आहात? कुठले गाव? काय करता? जे प्रश्न त्यांनी आल्या मला विचारणे अपेक्षित होते ते प्रश्न त्यांनी आता मला विचारले. मी सगळ्या प्रश्नांची यथायोग्य उत्तरे दिली आणि त्यांना सांगितलं की आता बिंदास गाडीवर जाऊन यावे. लगेचच कपडे बदलून जयस्वाल काका आणि योगेश गाडीवर कुठेतरी जाऊन आले. माझे हातपाय गाडीचे काम केल्यामुळे काळवंडले होते. घराच्या मागे परिक्रमावासींसाठी एक नळ लावला होता. तिथे जाऊन मी हातपाय धुत होतो. परंतु जयस्वाल काकूंनी त्यांच्या बाथरूममध्ये गरम पाणी माझ्यासाठी काढले आणि घरामध्ये आंघोळ करण्याची विनंती केली. गरम गरम पाण्याने मस्तपैकी आंघोळ केली आणि मैयाची पूजा आरती करून घेतली. हे सर्व करताना युग माझ्या मांडीवर बसलेला होता हे वेगळे सांगायला नकोच. लोहचिंबकासारखा तो येऊन मला चिकटला होता. माझी मैया लहान मुलांना फार आवडायची. युगला सुद्धा खूप आवडली. मला म्हणाला
की मी ही घेऊ का खेळायला. त्याला उत्तर देताना माझ्या नाकीनऊ आले होते. बालहट्ट खरंच कठीण असतो हेच खरे. रात्री उत्तमपैकी भोजन मिळाले. ओट्यावरतीच बसलो होतो. रात्री उशिरा जयस्वाल पितापुत्र आले. त्यांनी माझ्याशी बराच वेळ गप्पा मारल्या. मी जेव्हा त्यांना सांगितलं की त्यांची गाय खूप सुंदर आहे आणि प्रेमळ आहे, तेव्हा ते दोघे एकमेकांकडे बघायला लागले. ते म्हणाले, अहो ती प्रचंड मार्गी आहे, म्हणून तर तिला शेतात एका बाजूला नेऊन बांधली आहे. मला मात्र उलटा अनुभव आला होता. ते सांगू लागले की ती फक्त युगला मारत नाही. मग माझ्या लक्षात आलं, मी युगला कडेवर घेऊन तिच्याकडे गेलो होतो, त्यामुळे तिने मला मारलं नाही. मुक्या जनावरांना सुद्धा किती विवेक असतो पहा ना. तिनं ओळखलं की या माणसाला मारलं तर तिच्या लाडक्या युगला इजा होणार, त्यामुळे तिने मला देखील प्रेमाने झाटले. अर्थात युग देखील तिला सांगत होताच, देखो गैया, ये मेरे बाबाजी है, बहुत अच्छे है, वगैरे वगैरे. मुक्या जनावरांना लहान मुलांची भाषा कळते, कारण दोघेही निस्वार्थ असतात. गाय कधी दुधाचे पैसे मागत नाही आणि लहान मुले कधी दूध पिल्यावर पैसे देत नाहीत. व्यवहाराचं जग आपणच उभं केलं, मोठ्या माणसांनी. परमेश्वराच्या सृष्टीमध्ये व्यवहाराला थारा नाही, तिथे फक्त प्रेमाचा व्यवहार चालतो. प्रेम नये सांगता बोलता दाविता अनुभव चित्ता चित्त जाणे, या तुकोबारायांच्या अभंगाप्रमाणे इथला व्यवहार आहे. रात्री माझ्यासोबतच झोपायचा हट्ट युग करू लागला. अखेरीस त्याला मी मांडीवर झोपवले आणि मग त्याच्या वडिलांकडे सोपवले. घरातल्या सर्वांनाच हा प्रकार पाहून मजा वाटत होती. लहान मुले खरोखरच खूप निर्मळ असतात. त्यांच्या सहवासात गेलं की आपण देखील निर्मळ होतो. एखाद्या मोठ्या कंपनीचा CEO ऑफिसमध्ये गेला की कर्मचाऱ्यांना झाडू लागतो, परंतु तोच घरी आल्यावर नातवांशी खेळताना लहान बाळ होऊन जातो. माणूस एकच असतो, त्याच्या समोर कोण आला आहे त्यानुसार त्याचे बाहेर पडणारे गुण किंवा अवगुण ठरतात. त्यामुळे आयुष्यात एखादा अवगुणी मनुष्य दिसला तर त्याच्या आजूबाजूला कोण आहे ते पाहावे, किंवा एखादा गुणी मनुष्य दिसला तरी देखील त्याच्या आजूबाजूला कोण आहे ते पाहून ठेवावे. संगती संगदोषाः. रात्री त्या उघड्या ओट्यावर छान झोप लागली. पहाटे लवकर उठून नळावर आंघोळ केली. गोमातेचं दर्शन घेतलं. तिनं मला लक्षात ठेवलं होतं. अतिशय प्रेमाने तिने मला चाटले. तिचा तो दिव्य स्पर्श म्हणजे मला साक्षात नर्मदा मातेचा स्पर्श वाटला. तिच्या प्रत्येक चाटण्याबरोबर माझ्या अंगातून प्रचंड लहरी निघत होत्या. जणू काही ती माझ्या सर्व रोगांचा परिहार करत होती, माझ्या सर्व वेदना दूर करत होती. मी पुन्हा एकदा तिची गळाभेट घेतली आणि ओट्यावर येऊन सामान आवरले. संध्याकाळी पूजनासाठी उशाजवळ काढून ठेवलेली मैया मी सकाळपर्यंत तशीच ठेवायचो आणि रात्री तिच्याकडे पाहत पाहतच झोपी जायचो. पहाटे पुन्हा एकदा पूजन करून मग तिला झोळीमध्ये ठेवायचो. जयस्वाल काकूंनी चहा आणून दिला. त्यांनी विचारल्यामुळं गरम गरम चहाचा आनंद घेत मैयाचे काही अनुभव त्यांना सांगितले आणि पुढे निघालो. आपण बघतोय हेच ते दुकान आहे, ज्याच्या पुढे बांधली गेलेली पत्र्याची शेड आता ही नवीन दिसते. मी राहिलो तेव्हा फक्त दुकान होतं. शेजारच्या शेतामध्ये JCB, जीप, कार, ट्रॅक्टर अशी वाहनं लावलेली दिसत आहेत आणि समोर त्यांची मोटरसायकल आहे. हे बघा, हे मनोबाईंचं दुकान. या छोट्या खोलीमध्ये हत्यारं ठेवलेली होती. मागं सगळी वाहनं आहेत बघा. दुकानाच्या याच ओट्यावर मी मुक्काम केला होता. दुकानामध्ये ग्राहकांची सतत वर्दळ असे. मागे JCB 407 वगैरे सगळे ठेवलेले दिसत आहेत आपल्याला. दुकान, ही वाहनं. लाल खुणीने दाखवलेल्या झाडाखाली कांकरेजची गाय, कांकरेज जातीची गाय बांधण्यात आली होती, जिने मला खूप प्रेम दिलं. याच झाडाला तिला बांधलं होतं. तिथं दिसत नाही आहे, कदाचित त्यांनी विकली असावी. कांकरेज प्रजातीची गाय ही अशी दिसते. त्यांची पण गाय याच रंगाची होती. साधारण 7-8 किलोमीटर अंतरावर कवाट नावाचं गाव होतं. हे या भागातील मोठं गाव आहे. वाटेत योगेश गाडीवर पुढं गेला. तो भेटला. कवाट गावात आपलं दुकान आहे, तिथे नक्की या असं सांगायला विसरला नाही. इतक्या लवकर दुकान उघडणारा व्यापारी पुणेकरांसाठी जागतिक आश्चर्यच. इथे 11 वाजल्याशिवाय दुकानं उघडत नाहीत. अखेरीस कवाट गावामध्ये आलो. तालुक्याचं ठिकाण होतं. यावनी वस्ती मोठ्या प्रमाणात होती. योगेश दुकानाच्या बाहेर थांबलेलाच होता. त्याने मला प्रेमाने दुकानात नेले. दुकानदार स्वतःच्या खुर्चीवर परिक्रमावासींना बसवतात अशी पद्धत इकडे. परिक्रमावासीच्या रूपाने नर्मदा मैया दुकानामध्ये बसून जाते असा त्यांचा दृढभाव असतो. त्याने मला सुंदर असा चहा पाजला. त्याच्याकडे एक वजन काटा होता. त्या काट्यावर मी माझ्या झोळीचं वजन केलं. 7,800 ग्रॅम वजन भरलं, म्हणजे 7.25 किलो. प्रगती होती, कारण थोड्याच दिवसापूर्वी माझ्या झोळीचं वजन 15 किलोच्या पुढं गेलेलं होतं. रामनवमीला भेटलेल्या देवन मातापुत्रींनी अर्ध सामान ताब्यात घेतल्यामुळं माझा भार हलका झाला होता आणि हे आजवरचं सर्वात कमी वजन होतं. योगेशला नर्मदेहर केलं आणि पुढे निघालो. कवाटपर्यंत येण्यासाठी मी बरीच गावे पार केली होती. भाखा, भेखडिया,
मंदवाडा, खंडानिया, थडगाम, आठाडुगरी, कानबेडा, विजली, देवाड, मोठी साकल, चापरिया ही सगळी गावे पार करत मी कवाट गाठले होते. भरगच्च बाजारपेठेतून चालत होतो. कोणीतरी मला सांगितले की इथं निळकंठेश्वर महादेवाचे मंदिर आहे, तिथे अवश्य जावे. भर बाजारपेठेत मी मंदिर शोधून काढले. राम दुबे कानपूरवाले नावाचा एक फुलटू बोलबच्चन पुजारी मंदिराची व्यवस्था पाहत असे. त्याच्या डोळ्यामध्ये देवाचे अलंकार घालताना पितांबरी गेल्यामुळे त्याला तात्पुरते अंधत्व आले आहे असे त्याने मला सांगितले. परंतु वावरताना तसे काही वाटत नव्हते. सराईतपणे मंदिराच्या पायऱ्या चढत उतरत होता. समोर याचा डुप्लिकेट शोभावा असा त्याचा भाऊ श्याम दुबे याचं राम नावाचं हॉटेल होतं आणि दोघेही क्रमांक 1चे बोलबच्चन. एकाला झाकावा आणि दुसऱ्याला काढावा. सकाळचे 9 वाजले होते. मला पुढे जायचं होतं, परंतु याने सांगितलं की तुम्ही इथे भोजन घेतल्याशिवाय पुढे जायचे नाही. त्यामुळे मी इथे थांबलो. परंतु याने जागतिक दर्जाचे बोलबच्चन मारत सगळा स्वयंपाक मलाच करायला लावला. मला दिसत नाही, मला दिसत नाही असे म्हणून फोडणी पातेल्याच्या बाहेर टाकायचा. मी त्याचा हात पकडून पातेले दाखवायचो. शेवटी मीच सगळा स्वयंपाक केला. हा नुसत्या गप्पा मारत होता. याचे वडील भारतीय लष्करामध्ये मेजर होते असं म्हणाला. थोड्या वेळाने इथे मध्य प्रदेशातील एक दलित परिक्रमावासी आला. यांनी निळ्या रंगाचं जॅकेट घातलं होतं आणि त्यावर बाबासाहेब आंबेडकरांचा बिल्ला लावला होता. डोक्यावर निळं टापसं बांधलं होतं. परंतु अत्यंत भाविक होता आणि सगळे नियम पाळत नर्मदा परिक्रमा करत होता. मी त्याच्याशी गप्पा मारत बसलो. मी खिचडी करतोय म्हटल्यावर मला म्हणाला, मी जेवणारच नाही. मध्य प्रदेशमधले लोक भाताला नकार देतात असं माझं निरीक्षण आहे. दुबे बंधू इथंच जेवणार याची मला खात्री होती. त्यामुळे मी 4-5 जणांची खिचडी केली आणि खरोखरच दोघेही भाऊ हॉटेलमधील डबा घेऊन आले. परंतु आमच्यासोबत तिथेच येऊन जेवले आणि भरपूर खिचडी खाल्ली. शेवटी हा दलित परिक्रमावासीसुद्धा आमच्यासोबत गपगुमान जेवला. कारण भुकेला काहीही अन्न चालते. भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा अशी म्हण माझी आजी नेहमी सांगायची. अर्थात खरी भूक लागल्यावर कोंडासुद्धा चांगला लागतो आणि खरी झोप आल्यावर धोंड्यावरसुद्धा झोप लागते. त्याला खिचडी खूप आवडली आणि मला समाधान झाले. रामश्याम बंधूंचे बोलबच्चन ऐकून माझे फार मनोरंजन झाले. केवळ स्वयंपाक टाळण्यासाठी तात्पुरते अंधत्व आल्याचा त्याचा जो काही अभिनय त्याने केला होता, त्याला नर्मदा खंडाच्या भूगोलामध्ये तोडणे. असो, अधिक काळ इथे न थांबता पुढे निघालो. कवाडच्या बाजारपेठेमध्ये असलेलं हेच ते निळकंठेश्वराचं मंदिर. परस्परो देवो भव. इथं दत्त मंदिरसुद्धा आहे. रंगावधूत महाराज परंपरेतलं हे मंदिर आहे. दत्तप्रभू, बापजी आणि थोरले स्वामीजी या तिघांच्या मूर्तीवर भक्तिभावाने टांगलेली गुजराती पतंग. गुजरातमध्ये पतंग उडवण्याची भारी हौस आहे लोकांना. त्यामुळे तिथं संक्रांतीच्या काळामध्ये तर पतंगाच्या मांज्यामुळे वाहन चालकांचा गळा कापला जाऊ नये म्हणून प्रत्येक गाडीला अनिवार्यपणे अशी तार बांधावी लागते. इतके पतंग इथं उडवले जातात. या अशा तारा तुम्हाला गुजरातमध्ये सगळीकडे दिसतील संक्रांतीच्या काळात. श्री निळकंठेश्वर महादेव आणि हे त्या मंदिराचं सभागृह. रामदुबे यांनी दिलेला मंदिराचा शिक्का आणि त्याचा क्रमांक आहे. इथून पुढे 2 मार्ग आहेत. जुना मार्ग मयाच्या काठाने जाणार आहे आणि एक मार्ग गावागावातून जाणार आहे. दोन्ही मार्ग डही नावाच्या गावात आणून सोडतात. शहरांचा किंवा मोठ्या गावांचा मार्ग असा आहे: कवाट, रेणदा, छखतला, उमराली, सोंडवा, कवडा, डही. परंतु मला कधीकदा नर्मदा मातेला भेटतो असं झालं होतं. दुसरा मार्ग असा होता: कवाट, कढीपानी, हाफेश्वर आणि तिथून परत कवाट आणि वरचा मार्ग. परंतु मला मात्र खात्री होती की काठावरून नक्की मार्ग असणार आहे. त्यामुळे पुस्तकामध्ये हाफेश्वरपासून परत फिरा असं लिहिलेलं असलं तरी देखील मी काठाकाठाने सरळ जायचं असं ठरवलं. त्यासाठी मी उजवीकडे वळलो आणि नर्मदा मातेकडे जाणारा रस्ता पकडला. आपण बघू शकता की आत्मकृष्ण महाराजांच्या पुस्तकामध्ये देखील पुन्हा थोडं मागं यावं लागतं असं लिहिलं आहे. आत्मकृष्ण महाराज म्हणतात, यह शूलपाणी झाड़ी का मध्य भाग है. सरदार सरोवर का पानी भर जाने से पुराना हाफेश्वर मंदिर जलमग्न हो गया है. आगे का नदी तट का मार्ग रास्ता और बस्ती न होने से बंद है. थोडा पीछे लौटकर आगे मार्ग है, 2 मार्ग है. असं म्हणून ते वरचे 2 मार्ग त्यांनी सांगितलेत. वाटेमध्ये हमीरपुरा, वझेपूर किंवा वाझेपूर ही गावं लागली. इथे साताराच्या जवळील लिंबगोवे या गावात असलेल्या बारामोटेच्या विहिरीची आठवण करून देणारी किंवा माझं मूळ गाव सप्तर्षी कवठं इथल्या प्रसिद्ध विहिरीची आठवण करून देणारी अशी नितांत सुंदर ऐतिहासिक बावडी अथवा विहीर होती. 70 पायऱ्या होत्या. म्हणजे आताच्या काळातल्या बांधकामानुसार सुमारे 7 मजले खोल अशी ही विहीर होती. अगदी कुळकुळीत काळ्या पाषाणामध्ये बांधलेली होती आणि अप्रतिम कोरीवकाम केलेले. बर्फासारखा गारवा संपूर्ण विहिरीमध्ये साचून राहिला होता. या विहिरीला 7 कमानी आणि 3 मोठे मजले होते. परंतु दुर्दैवाने या विहिरीला वरून यावनी विळखा पडलेला होता. शेजारीच एक मोठा दर्गा बांधून त्याच्या तटबंदीमध्ये ही विहीर घेतलेली होती.
दर्ग्याच्या बांधकामाचा दर्जा पाहिला तर लक्षात येत होतं की या विहिरीच्या एका दगडाचा निर्मिती खर्च जितका असेल तितक्या खर्चात तो अख्खा दर्गा उभा राहिला होता. वक्फ बोर्डाने ही जागा ताब्यात घेतली आहे असं मला सांगण्यात आलं. या विहिरीच्या पाण्यामध्ये काहीतरी मिसळले आहे, त्यामुळे गावकरी ते पाणी चांगले असूनही पित नाहीत असं मला नंतर कानावर आलं. मला फार म्हणजे फार वाईट वाटलं. आपले अनमोल ऐतिहासिक ठेवे जर अशा पद्धतीनं बळकावले जाणार असतील तर आपल्या देशाला काय भवितव्य असणार आहे याची कल्पना केलेली बरी. केवढे मोठे दुर्दैव आणि केवढी घोर अनास्था. शेजारीच 2 ऐतिहासिक पडके किल्ले होते. बहुतेक राणी रूपमतीचे किल्ले होते. त्याला वझेपूरचा भुईकोट किल्ला असं म्हणतात. दुसरा किल्ला म्हणजे याच किल्ल्याचा एक भाग आहे. इथे पण दर्गा झालेला आहे. मागे जंगलयुक्त झाडी आहे. वझेपूरच्या भुईकोट किल्ल्याचं हे दार आहे. किल्ल्याचे भग्नावशेष आपण बघू शकताय. वाझेपूरच्या बावडीचे किंवा बावडीवर अर्थात विहिरीवरचं कोरीव काम आपण बघतोय. हा भुईकोट किल्ल्याचा बुरुज आहे जो आतून असा दिसतो. ही आहे आपली बावडी. या बावडीमध्ये उतरणाऱ्या 70 पायऱ्या आपण बघतोय. बावडीचा पहिला मजला आहे हा. विहिरीमध्ये जर पाणी भरलं की इथं सुद्धा पाणी भरता येईल अशी सोय त्यांनी केलेली आहे. किती दालनं आहेत बघा. 1 2 3 4 5 6 7 कुंड आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही पाणी भरू शकता. सगळं 7च्या पटीत केलं इकडे. हे बघा, अलीकडच्या काळात शेजारीच एक दर्गा बांधून त्या विहिरीच्या जमिनीवर कब्जा मारण्याचा अश्लाघ्य प्रयत्न झाला असं आपल्याला दिसतं. स्टेपवेल वडोदरा म्हणले ना, ती आपली विहीर आहे. हा तळमजला आहे. विहिरीमध्ये पाणी भरण्याची इतकी उत्तम व्यवस्था केली आहे की एकावेळी सगळा गाव तिथं पाणी भरू शकतो. कारण 7 कुंड असल्यामुळं 7 चोक 32 काठ आहेत या विहिरीला. सात चोक 28, क्षमा करा. आणि अजून गोल भाग सुद्धा आहे मध्ये विहिरीचा, तो वेगळा. हा विहिरीचा गोल भाग आहे. वरून बघितल्यावर खाली इतकी मोठी विहीर असेल असं लक्षात सुद्धा येत नाही. ही विहीर म्हणजे एक मोठी इमारतच आहे जमिनीखाली बांधलेली. दर्गावाल्यांनी कब्जा मारल्यामुळं विहिरीची सध्याची अवस्था फारच वाईट आहे. आजूबाजूच्या झाडीमुळं विहीर ढासळत चालली. अशी झाडी आता इकडं माजली. त्या विहिरीकडे कोणाचंच लक्ष नाही. सध्या जर या कमानी सुस्थितीत दिसल्या तरीसुद्धा त्यांच्यावरती प्रचंड झाडं वाढली, त्यामुळे त्या कधीही खाली येऊ शकतात अशी अवस्था आहे. आणि विहिरीचं पाणी देखील थंडगार जरी असलं तरी बऱ्यापैकी दूषित झालेलं आहे. आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात कचरा आणि घाण या रस्त्यामध्ये पाण्यामध्ये टाकलेली आहे. अशा पद्धतीनं कुंपणं टाकून आपले एक ऐतिहासिक वारसे जर कोणी कब्जामध्ये घेणार असेल तर आपल्या देशाचं भवितव्य खरंच अवघड आहे. ही तारकुंपण टाकून ती विहीर ताब्यात कशी घेतली आपण बघू शकताय. परिक्रमावासी ही विहीर पाहत नाहीत असं मला स्थानिकांनी सांगितलं. माझी सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे, परिक्रमा हा स्वार्थ निश्चितपणे आहे, कारण त्यातून आपण आत्मोन्नती, आत्मोद्धार, आत्मसाक्षात्कार प्राप्त करणार आहोत. परंतु जाता जाता अशा ऐतिहासिक ठिकाणांना जर आपण भेटी दिल्या तर केवळ आपल्या संख्याबळामुळे राष्ट्रोन्नती, राष्ट्रोद्धार आणि राष्ट्रसाक्षात्कार देखील साध्य होणार आहे. परिक्रमावासींची संख्या आणि परिक्रमावासींचं तपोबळ हे त्यांचं सगळ्यात मोठं सामर्थ्य आहे. त्याचा वापर करून आपण किमान परिक्रमा मार्गातील बिघडत चाललेली धार्मिक क्षेत्र जरी सुधारली तरी त्याच्यासारखं दुसरं पुण्याचं काम कुठलं असणार आहे. कल्पना करून पहा, या विहिरीवर येणारा प्रत्येक परिक्रमावासी जलपान करण्यासाठी थांबू लागला तर कोणाची हिंमत आहे की ही विहीर ताब्यात घेण्याची. इथे रात्री जर 100 परिक्रमावासी मुक्काम करू लागले तर असा कोण माईचा लाल आहे जो त्यांना अडवू शकेल. परंतु आपण हे करत नाही. हे आमचं नाही असं वाटणं याच्यासारखं मोठं पाप नाही. या विहिरीतला प्रत्येक दगड बघताना मी तो दगड घडवणाऱ्या कारागिराची मानसिकता कशी असेल याची कल्पना करून पाहत होतो. हे कोरीव काम करतानाच जर त्याला कोणी सांगितलं असतं की बाबा रे, नको एवढे कष्ट घेऊस, पुढे तुझं हे सगळं कोरीव काम दुसऱ्या लोकांच्या ताब्यात जाणार असून ते त्याची तोडफोड करणार आहेत, तर त्यानं एवढी सुंदर कलाकृती उभी केली असती काय. किमान आपल्या त्या पूर्वजांची आठवण आणि आदर म्हणून तरी आपण या कलाकृती जपायला काय हरकत आहे. आपण आतापर्यंत लाखो मंदिरं गमावली आहेत. सर्व धर्म समभाव नावाची अफूची गोळी आपल्याला अनेक वर्ष रितसर सकाळ दुपार संध्याकाळ चारण्यात आली. त्यातून आपला समाज शंड झाला. आपला कोण, परका कोण, वैरी कोण, कैवारी कोण, शत्रू कोण, मित्र कोण, चांगला कोण, वाईट कोण याचा विवेक नष्ट होऊन गेला आणि सगळीकडे आपल्याला समानता दिसू लागली. ही समानता दांभिक होती, कारण आपल्याला कळत होतं की सर्व काही समान नाही, तरी विनाकारण आपण सर्व कसे चांगले आहे, उत्तम आहे वगैरे थापा मारू लागलो. हा आत्मघात आहे, ही आत्महत्या आहे.
शरीराला रोग झाल्यावर जंतूंना सुद्धा कसा जगण्याचा अधिकार आहे, अशा जंतू अधिकाराच्या गप्पा जंतू संसर्ग झालेल्या रुग्णाने मारण्यासारखं ते आहे. मुळात आपण आपल्या मूळ गोष्टी ताब्यात घेणं म्हणजे कोणावर अन्याय करणं अजिबात नाही, हे सर्वप्रथम आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यातून वरकरणी कोणाला तरी बाजूला करतो आहोत असं चित्र उभं राहणं स्वाभाविकच आहे. परंतु आपण ज्यांना बाजूला करतो आहोत ते त्या जागेचे मूळ मालक नसून कब्जा पार्टी आहे, हे लक्षात घ्यायला आपण का बरं विसरतो? सर्व धर्म समान आहेत, सर्व देव एकच आहेत वगैरे सांगणाऱ्या नालायक लोकांना माझी अशी विनंती आहे की त्यांनी अरब देशामध्ये जाऊन साधना करून दाखवावी. जर सर्व देव आणि सर्व धर्म समान आहेत तर मग तिथे जाऊन देवाची पूजा करायला काय हरकत आहे? त्यासाठी भारतच कशाला लागतो? अशा नादान, हलकट, बेशरम लोकांमुळं आपल्या समाजाची माती झालेली आहे. आपल्या देशाचे तुकडे तुकडे झालेले आहेत. आपल्या आईवडिलांचा पत्ता नसलेली जमातच अशी भिकार बडबड करू शकते. ज्याचा बाप एक नाही आणि आईन एक नाही अशी औलादच सर्व धर्मसमभावाच्या गप्पा एखाद्या भग्न मंदिरामध्ये बसून मारू शकते. ज्याने या भारतमातेचे, नर्मदा मातेचे मातृस्तन्य प्यायलेले आहे, तो मनुष्य अशा वृथावल्गना प्राणांतिक संकट आले तरी करूच शकत नाही. क्षमा करा, थोडंसं कठोर बोलतोय, परंतु औषधे कडूच असतं. लाखो मंदिरांचा चुराडा झालेल्या आपल्या देशामध्ये आपलेच लोक जेव्हा सांगतात की अहो सर्व काही आलबेल आहे, तेव्हा त्यांच्या खाड करून मुस्काटात पेटून त्यांना जागे करावेसे वाटते. नावे सांगत नाही, परंतु परिक्रमेमध्ये मला असले फालतू तत्त्वज्ञान शिकवणाऱ्या प्रत्येक साधूचा मी असा काही पाणउतारा केला आहे की अक्षरशः त्यांनी माझ्या पायावर डोकं ठेवून मला साष्टांग नमस्कार करून क्षमा मागितली आहे. स्थानिक राजकारणी लोकांकडून पैसे घेतल्यामुळं त्यांची लाचारी पत्करून त्यांच्या इच्छेनुसार असले पुळचट तत्त्वज्ञान शिकवणाऱ्या आणि वर स्वतःला साधू बनवणाऱ्या लोकांमुळेच इतक्या मोठ्या संख्येनं भाविक भक्त असूनही आपला देश अजूनही माती खातोय. सगळेच साधू असे नसले तर देखील एखादा तरी साधू असा कसा काय असू शकतो? हेच खरं दुःख आहे. ती खरी वेदना आहे. कालाय तस्मै नमः असे म्हणून शांत बसणारा वर्ग हसूही शकेल, परंतु काळाच्या नरड्यावर पाय ठेवून त्याला बाबा रे तू थोडा वेळ थांब, आम्हाला अजून थोडं काम करू दे असं सांगणाऱ्या पुण्यश्लोक धर्मभास्कर श्री शिवछत्रपतींची आम्ही लेकरं आहोत. बहुता दिसांचे माजले बंड, म्लेंछ दुर्जन उदंड, त्यांचे करुणी दुखंड राज्य करावे असे सांगत काळाच्या नरड्याला दोरी बांधून त्याला आपल्यासोबत फरफटत नेऊन भारतयात्रा करवणाऱ्या आणि तरुणांचे मजबूत संघटन उभे करून यवनांची सळोकी पोळा अवस्था करून टाकणाऱ्या समर्थ रामदासांचे आम्ही दास आहोत. भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या काठी हाणू माथा असे म्हणणाऱ्या तुकोबारायांचे आम्ही पाईक आहोत. आपल्या अतिविक्राळ रूपाने, खळाळत्या प्रवाहाने, धडकी भरवणाऱ्या खोलीने पूर्व पश्चिम ऐसपैस वाहत दक्षिण भारतातील धर्म वाचवणाऱ्या नर्मदा मातेचे आम्ही परिक्रमावासी आहोत. धर्म वाचला तर सहिष्णुता वाचेल, धर्म वाचला तर संस्कृती वाचेल, धर्म वाचला तर भाषा वाचेल, धर्म वाचला तर परंपरा वाचतील, धर्म वाचला तर देश वाचेल, धर्म वाचला तर तुम्ही आम्ही वाचू आणि धर्म वाचला तरच आपल्या पुढच्या पिढ्या वाचतील. त्यामुळे आधी धर्म वाचवायला शिकावा, आधी धर्म वाचायला शिकावा, मग धर्म वाचवायला शिकावे आणि मग धर्म वचनाप्रमाणे चालायला शिकावे. धर्मो रक्षति रक्षितः अर्थात जो धर्माचं रक्षण करतो धर्म त्याचंच रक्षण करतो, हे शास्त्रवचन नेहमी हृदयाशी बाळगावे. क्षमा करावी, थोडंसं भान हरवून अधिकार विसरून अधिकचं बोललो, परंतु हे बोल खोल मनातून आलेले आहेत. ते वरवरचं बोलणं नाही. नर्मदा मातेची शपथ घेऊन सांगतो, गुरुजींनी आम्हाला शिकवलं त्याप्रमाणे आजवर कधीही कुठेही बोलण्याचे भाडेखर्चाचे पैसे घेतलेले नाहीत. अगदी शालही स्वीकारले नाही आणि नारळ देखील घेतलेला नाही. केवळ आणि केवळ पोटतिडीक मांडलेली आहे. ही तळमळ ऐकीव माहितीतून आलेली नाही. सर्वसामान्य लोक ज्याला संसार म्हणतात त्याची स्वतःच्या हाताने राख रांगोळी करून उभा भारत उघड्या डोळ्यांनी फिरून देवदेश धर्माची परिस्थिती पाहून त्यानंतर अभ्यासातून बाहेर आलेली ही तळमळ आहे. कोणाचा तरी अजेंडा पुढे रेटण्यासाठी घर चालवण्यापुरते पैसे घेऊन उभा केलेला हा बनाव नाही. भाषणासाठी, प्रवचनासाठी, कीर्तनासाठी पैसे घेणारे पोटार्थी जमात तुम्हाला हा तळमळचा उपदेश कधी सांगणार नाही. जिथं पिकतं तिथं कधीच विकत नाही. नद्या कधी पाण्याचे पैसे घेत नाहीत. सूर्य कधी सौर ऊर्जा टॅक्स लावत नाही. फुलं कधी सुगंध अधिभार लावत नाहीत. झाडं कधी फळांचे पैसे लावत नाहीत. गाय कधी दुधाचं मोल मागत नाही. त्याप्रमाणे स्वतःच्या आत्मचिंतनातून स्वतःचे अस्सल विचार उफाळून येतात. त्याचे कोणी विचारवंत पैसे घेऊन विक्री करत नाही. त्यामुळे त्या भाष्याची खोली लक्षात घ्यावी. शत्रूचे शेण सारवण्यासाठी युक्तिवाद करण्यात आपलं आयुष्य तथाकथित बुद्धिवंतांनी खर्ची घालू नये. अजूनही वेळ गेलेली नाही. शहाणं व्हावं, डोळे उघडे ठेवावेत, मेंदू जागृत ठेवावा, कान उघडे ठेवावेत, आपल्या धडावर आपलंच डोकं ठेवावं आणि थोरा मोठ्यांनी मोठ्या प्रयत्नाने टिकून ठेवलेला समाजाच्या उद्धाराचा एकमेव मार्ग असलेला आपला आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म रक्षावा, वाचवावा, वाढवावा, समृद्ध करावा. नर्मदा मातेचं देखील हेच सांगणं आहे. कारण धर्म वाचला तोवर सिंधू नदी वाचली. धर्म बुडाला तत्काळ सिंधू संस्कृती बुडाली. धर्म बुडाला आणि तत्काळ ब्रह्मपुत्रा बुडाली. धर्म वाचेल तरच नर्मदा वाचेल. धर्म बुडाला की नर्मदे हर.